लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते पार्थ आणि मानिनीपासून. तर आता इथे पार्थ म्हणतो, माझी आणि काव्याची मैत्रीची गाडी पुढे जात नाही म्हणून चिडचिड होते का तुझी, असं म्हणत होता पार्थ. आई असं म्हणत होता पार्थ. डोंट वरी असं म्हणत होता तो. तू सांगितलेल्या ट्रॅकवर आमची गाडी लवकरच वळेल असं म्हणत होता पार्थ. तर आता मानिनी म्हणते, मी मी काय सांगितलं होतं असं म्हणते मानिनी. विसर्जनाच्या दिवशी काय सांगितलं होतं आठव असं म्हणत होता पार्थ. तर आता मानिनीला आठवतं कसं ती म्हटलेली असते, अरे तुमची गाडी जरा पटपट पळवा असं म्हणते मानिनी. लवकर प्रेमात पडा असं म्हटलेली असते ना ती, तिला आठवतं आता ते सगळं. आई असं म्हणत होता पार्थ. नको जास्त विचार करूस असं म्हणत होता पार्थ. लवकरच काव्याची आणि माझी मैत्रीची गाडी प्रेमाकडे वळेल असं म्हणत होता तो. आय नो आई. तुला आमच्या संसाराची काळजी आहे, पण डोंट वारी असं म्हणत होता पार्थ. तुझ्या मुलांमध्ये प्रेमाने जग जिंकायची ताकद आहे आणि मला तर फक्त काव्याला जिंकायचं आहे, ते मी फक्त चुटकी सरशी जिंकेन असं म्हणत होता तो. तर आता मानिनी रडायला लागते. त्यांना जिंकलं तरी पहिली मैत्रीण माझी तूच राहणार आहे बरे काही असं म्हणतो आता पार्थ. आणि आता मानिनीला अश्रू अनावर होतात बघा प्रेक्षक हो. असं सांगू रे बाळा, नाही जिंकता येणार आहे तुला तिला असं म्हणते आता मानिनी. कारण तिचं मन ऑलरेडी कोणीतरी जिंकलेलं आहे. तुझी आणि काव्याची गाडी कधीच प्रेमाकडे वळणार नाही, कारण असं म्हणते मानिनी, तिचं दुसऱ्या गुणावर तरी प्रेम आहे असं म्हणते आता मानिनी. भास्कर काका असं म्हणते आता नंदिनी. आणि आता तिला आठवतं, लक्षात घे पाण्यात राहून मगरीशी वैर करू नकोस असं म्हटलेला असतो ना तो शनायाचा बाबा नंदिनीच्या बाबाला. तर आता नंदिनी म्हणते, ह्याच माणसाने माझं हे बघा जीवा असं म्हणते नंदिनी. मला ना एक खूप बॅड फिलिंग येते. तुम्ही कशाला त्या माणसाकडून मदत घेताय असं म्हणते आता नंदिनी. तेच माझी आयडिया ऐकून इम्प्रेस झाले असं म्हणतो आता जीवा. मग हे सगळं नाटक नसेल कशावरून असं म्हणते आता नंदिनी. अरे काय बोलतेस तू असं म्हणतो आता जीवा. अगं नाटक का असेल, हे बघ, ते जर माझी आयडिया न ऐकता जर रेडी झाले असते ना फंडिंग करण्यासाठी, तर मग फिशी वाटलं असतं असं म्हणतो आता जीवा. पण त्यांना माझी आयडिया आवडली. बरं ते मला ऑफिसला घेऊन गेले, त्यांचा स्टाफ तिथे होता, त्या स्टाफ समोर मी प्रेझेंटेशन दिले असं म्हणतो जीवा. त्यांना ते प्रेझेंटेशन आवडलं. बरं त्यांनी मला त्याचे फीडबॅक सुद्धा दिलेत. आता इतकं सगळं नाटक कसं काय असू शकतं असं म्हणतो आता जीवा. मात्र नंदिनीला टेन्शन आलेलं असतं आणि तिला वाटत असतो सगळा प्लॅन असतो म्हणून. तर आता जीवा म्हणतो, तू ना सगळा भूतकाळांवरून असं सगळं जज करतेयस, पण हा पास्ट आहे, तुम्ही निघून गेले असं म्हणतो आता जीवा. त्यांना खरंच खूप गिल्ट वाटत होता. त्यांना त्यांचे मित्र गमावल्याचं दुःख वाटत होतं खरंच असं म्हणतो आता जीवा. एवढंच जर दुःख झालंय त्यांना, तर मग तुमच्या बाबांची किंवा माझ्या बाबांची एकदा तरी माफी मागायला आले का ते असं म्हणते आता नंदिनी. मी त्यांना हेच म्हटलं, तुम्ही तुमचं मन मोकळं करा, कसलंही बॅगेज ठेवू नका असं म्हणतो आता जीवा. पण एक सांगू का तुला असं म्हणतो जीवा, आम्हा पुरुषांना ना सॉरी म्हणणं ना जरा जडच जातं असं म्हणत होता जीवा. आणि त्यात जर सॉरी मित्रांना म्हणायचं असेल तर जास्तच कठीण जातं. त्यांना खरंच खूप गिल्ट वाटतोय असं म्हणत होता जीवा. आणि हा त्यांना गिल्ट वाटतोय म्हणून त्यांनी मला काम दिलेलं नाही आहे, माझी हुशारी बघून काम दिलंय असं म्हणत होता जीवा. तर नंदिनीला मात्र याच्यावर विश्वास नसतो बघा प्रेक्षक. तर आता पार्थ म्हणतो, याई असं म्हणत होता मानिनीला. तू का रडतेस असं म्हणत होता पार्थ. आणि मानिनी खूप रडत असते. मी काय वाईट बोललोय का असं म्हणत होता पार्थ. नाही रे असं म्हणते आता मानिनी. हे ना असं म्हणते आता ती, हे आनंदाचे अश्रू आहेत असं म्हणते आता मानिनी. अरे बघ ना, म्हणजे आजकाल असं म्हणते मानिनी, मुलांना आईसाठी द्यायला वेळ सुद्धा नसतो असं म्हणते आता मानिनी. आणि एक माझा लेक आहे जो आईची एवढी काळजी करतो असं म्हणते आता मानिनी. म्हणून आले अश्रू, बाकी काही नाही असं म्हणते आता मानिनी. पार्थ खरं सांगू का असं म्हणते आता मानिनी, मला तुझ्या डोळ्यात अश्रू बघायला नाही आवडत, नाही बघवत तुझ्या डोळ्यात अश्रू असं म्हणते आता ती. आणि आता ती खूप भावुक होते बघा प्रेक्षक. तर आता पार्थ तिचे अश्रू पुसतो आणि पार्थ म्हणतो, तू आणि काव्य असताना माझ्या डोळ्यात पाणी येऊच शकत नाही असं म्हणतो होता पार्थ. आणि आता तो मिठी मारतो मानिनीला. आणि आता दोघे खूप भावुक झालेले असतात बघा प्रेक्षक. आणि मानिनी खूप रडत पण असते. नाही मानिनी नाही, तुझ्या रडण्यामागचा खरा अर्थ पार्थला कळला ना तर कोसळेल तो असं म्हणते आता मानिनी. काहीही झालं तरी पार्थ दुःखी झालेला बघवणार नाहीये मला असं म्हणते आता मानिनी. सावर स्वतःला असं म्हणते आता मानिनी. तर आता नंदिनी म्हणते, जीवा माहित नाही का, पण माझे इन्स्टिंक्ट सांगतायत की काहीतरी काहीतरी वाईट घडणार आहे असं म्हणते आता नंदिनी. तुम्ही दुसऱ्या कोणाची तरी मदत घ्या हो पण. तर आता जीवा म्हणतो, माहित नाही मला, असं का वागतेस तू, काय चाललंय तुझं असं म्हणतो होता जीवा. अगं फंडिंग करणारी माणसं इतका सहजासहजी नाही मिळत असं म्हणत होतं जीवा. आणि भास्कर काकांनी स्वतःहून मला विचारलं आणि मी त्यांना नाही म्हणायचं असं म्हणत होतं जीवा. मग काय हरकत आहे असं म्हणते आता नंदिनी. हे बघा जीवा, तुमच्यात नक्की एवढं टॅलेंट आहे की तुम्ही दुसऱ्या कुणाकडून तरी फंडिंग मिळू शकता असं म्हणते आता नंदिनी. आय नो असं म्हणत होता जीवा, पण इतकं सोपं नाही आहे ते असं म्हणत होता जीवा. पुन्हा शून्या करून सुरुवात करावं लागेल अगं, तुला कळत का नाही आहे असं म्हणतो जीवा. माणसं बदलतात. ते आज मला भेटले, त्यांनी माझी हेल्प केली, मला बिझनेसमध्ये पिच करण्याची संधी दिली आणि वळ योगायोग आहे, बाकी काय नाही असं म्हणतो होता जीवा. योगायोग
असं म्हणते आता नंदिनी. मला हा नाही वाटत योगायोग, बाकी तुमचं तुम्ही ठरवा. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की त्या माणसाकडून तुम्ही काय चाललंय तुझं असं म्हणत होता जीवा. त्या माणसाकडून साधा काका म्हणायला तयार नाही येतो त्यांना इतकं काय झालंय असं म्हणत होता जीवा. असं काय करतेस तू आणि का समजून घेत नाहीयेस तू, तुम्ही का समजून घेत नाही मला जीवा असं म्हणते आता नंदिनी. अहो मला काळजी वाटते तुमची असं म्हणते आता नंदिनी. तुम्हाला कोणी फसवलेलं मला चालणार नाही असं म्हणते आता नंदिनी. हे बघा, आय एम सॉरी, मी तुमच्यापेक्षा जास्त दुनिया बघितली असं म्हणते आता नंदिनी त्या माणसाकडून. तर आता नंदिनी म्हणते, हे बघा त्या भास्कर काकांच्या गोष्टी जरी माझ्या भूतकाळातल्या असल्या तरी त्यांनी प्रेझेंट आणि फ्युचर खराब व्हायला नको असं वाटतंय मला असं म्हणते नंदिनी. आणि बाकी सगळं लोक बदलतात वगैरे ही फिलॉसॉफी तुम्ही मला सांगूच नका असं म्हणते नंदिनी. तर आता जीवा म्हणतो, हे बघ तुझी काळजी खरंच कळतीये मला असं म्हणतो जीवा, पण तुला वाटतंय ना तसं नाही होणार, ट्रस्ट मी असं म्हणतो जीवा, तुमच्यावर विश्वास आहेच हो माझा असं म्हणते आता नंदिनी. जसं वसुहत्यांसारख्या बायका घरातल्या जो धुरीला मिळवतात सगळं, ती त्या बाहेरच्या भास्कर काकांवरती विश्वास ठेवायचा, पण असो असं म्हणते आता नंदिनी. तरीही तुम्हाला जेन्युइनली असं वाटत असेल की ते कुठले चक्के पंजे करणार नाही तर मग ठीक आहे असं म्हणते नंदिनी. तुम्ही करा त्यांच्याबरोबर काम असं म्हणते ती. माझी काय हरकत नाही असं म्हणते ती. हरकत नाही आहे म्हणते असं म्हणतो आता जीवा. पण चेहरा बघ तुझा असं म्हणतो जीवा. तर आता जीवा म्हणतो, नाही जाऊ दे, तुला वाटत नाही आहे ना असं म्हणतो जीवा, मग मी नाही करणार आहे त्यांच्यासोबत असं म्हणतो जीवा. तर नंदिनी म्हणते, अहो जीवा हे बघा, माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ नका ना काढू तुम्ही असं म्हणते आता नंदिनी. हे बघा, आपल्या आयुष्यात आपल्या बाबतीत जे काय घडलंय ह्या अनुभवावरून आता असं वाटतंय की आपण ताकसुद्धा फुंकून प्यावं. त्यात तुम्ही पहिल्यांदाच आम्हाला सुरुवात करताय असं म्हणते आता नंदिनी. अशा सुरुवातीला जर तुमच्या स्वप्नांना तुमच्या इच्छांना कोणी गाळबोट लावलं तर मला ते नाही चालणार असं म्हणते आता नंदिनी. तर आता जीवा म्हणतो, हे बघ मला कळतीये तुझी काळजी असं म्हणतो होता तो, पण देव संधी देतो आणि आपण त्याच्याकडे पाठ फिरवायची असं म्हणतो आता जीवा. हे योग्य आहे का हाच प्रश्न मला पडलाय असं म्हणतो आता जीवा. तर आता नंदिनी काय बोलतच नाही बघा प्रेक्षक हो. तर आता नंदिनी म्हणते, बरं बरोबर आहे तुमचं असं म्हणते आता नंदिनी. ठीक आहे, करा तुम्ही त्यांच्यासोबत काम असं म्हणते आता नंदिनी. तर जीवा खुश होतो, पण आता सावध राहून करा असं म्हणते नंदिनी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही गोष्ट घरी सांगा असं म्हणते नंदिनी. इतक्यात कसं सांगू असं म्हणतो जीवा. काय हरकत काय असं म्हणते आता नंदिनी. ते फंडिंग करायला तयार आहेत की नाही, मग तुम्ही घरच्यांना सांगून टाका असं म्हणते आता नंदिनी की भास्कर काका मला मदत करणार आहेत म्हणून असं म्हणते नंदिनी. मी सांगणारच आहे असं म्हणत होता जीवा, पण आधी कामाला सुरुवात तर होऊ दे असं म्हणत होता जीवा. थांब ना थोडा वेळ असं म्हणत होता जीवा, आणि मी नक्की सांगेन, सांगायचंच आहे असं म्हणत होता जीवा. अगं फक्त इतक्यात नको, कामाला सुरुवात तर होऊ देत असं म्हणतो जीवा. आणि फंडिंग करतो म्हणाले, फंडिंग आलं नाही आहे माझ्याकडे अजून असं म्हणतो होता जीवा. मी एक काम करतो ना, हे बघ मी ना डायरेक्ट सगळ्यांना माझ्या ऑफिसच्या इनॉग्रेशनलाच घेऊन जातो असं म्हणत होता जीवा. सगळ्यांना छान वाटेल ना माझ्यासाठी, तुला काय वाटतंय असं म्हणत होता जीवा. तर नंदिनी म्हणते, ठीक आहे असं म्हणते ती. तर जीवा म्हणतो, बेस्ट, आणि ठरलं ना मग असं म्हणतो जीवा. मी कुठे जातोय हे घरातल्या कोणालाही सांगायचं नाही असं म्हणतो जीवा. आणि जरी विचारलं तरी सांगायचं की मी आनंद निवासमध्ये तुला मदत करायला येतोय, ओके असं म्हणते आता नंदिनी. जा आता फ्रेश व्हा, मी चहा करते असं म्हणते नंदिनी. येस असं म्हणतो आता जीवाने उठून जातो तो. तर आता इथे नंदिनी बसलेली असते आणि आपल्या विचारात असते बघा प्रेक्षक. आणि आता तिला खूप टेन्शन आलेलं असतं. तर आता ती विचार करायला लागते की काहीतरी प्रॉब्लेम नक्की असं म्हणत असते ती. तर आता इथे दुपार झालेली असते आणि आता इथे काव्य आपल्या खोलीमध्ये आलेली असते, म्हणजे गेस्टरूममध्ये. आणि आता ती आपली केसं पुसत असते आणि आता ती आपली केसं वाळवत असते. तर आता ती बघते तर काय, ते घड्याळ आणि चष्मा असतो तिच्या बुकवरती. आणि आता ती बघते त्यांच्याकडे, म्हणजे त्या घड्याळाकडे आणि चष्माकडे बघा प्रेक्षक हो. आणि आता ती ते घड्याळ आपल्या हातामध्ये घेते आणि आता बॅकग्राऊंड म्युझिक लावलंय. तर आता इथे काव्या बघते ते घड्याळ आणि आता ती खुश होते खूप ते घड्याळ बघून. आणि आता तिच्या चेहऱ्यावर आनंद असतो खूप. हे घड्याळ स्वतःच्या मर्जीने नाही चालत, हे आपल्या हाताच्या नाडीवर चालतं असं म्हटलेलं असतो ना पार्थ, हे आठवतं आता काव्याला. आणि आता ती ते घड्याळ घालते बघा प्रेक्षक हो. आणि आता ती खूप आनंदात असते हे सगळं करताना, आणि तिला खूप आनंद झालेला असतो ते घड्याळ वगैरे घालताना. तर आता काव्याला आठवतं, इट्स ओके काव्या, फार काय चुकीचं घडलेलं नाही आहे, सगळं दुरुस्त करायला येईल, अगदी घड्याळ सुद्धा असं म्हटलेलं असतो ना पार्थिला सगळं आठवतं. आणि आता ती हसत असते बघा प्रेक्षक हो पारच्या आठवणीने. आणि आता इथे नंदिनीला दाखवलंय, आता ती आरती करत असते बघा प्रेक्षक हो. आणि नंदिनी म्हणत असते देवाला की देवा माहित नाही का, पण खूप भीती वाटायला लागली आहे मला असं म्हणते आता नंदिनी. असं वाटतंय काहीतरी वाईट होणार आहे असं म्हणते आता नंदिनी देवासमोर थांबून. तू तर विघ्न हरत आहेस असं म्हणते आता नंदिनी. सगळी विघ्न परतवून लावतोस, सगळी विघ्न परतवून लाव, हवं तर सगळं माझ्या वाटणीचं सुख काढून घे, पण माझ्या सगळ्या लोकांना सुखी ठेव असं म्हणते आता नंदिनी. तेवढा तसं तर युग येतो. तर आता नंदिनी म्हणते युगला, आई युग कुठे चाललायस असं म्हणते आता नंदिनी युगला. घे आरती घे असं म्हणते आता नंदिनी. घे असं म्हणते ती. तर आता युग म्हणतो, कशाला, मला तुझ्या हातून आरती नकोच आहे असं म्हणते आता म्हणतो आता युग. तर आता नंदिनीला कळतच नाही असं का बोलतोय म्हणून.
बरं निदान देवाला नमस्कार तरी कर असं म्हणते आता नंदिनी. देवाला असं म्हणते आता युग. अरे देवाला काय तुला सुद्धा नमस्कार करतो असं म्हणत होता युग. ती कोपऱ्यापासून नमस्कार करतो असं म्हणत होता युग. अरे असं का बोलतोयस तू असं म्हणते आता नंदिनी. मी मग काय बोलू असं म्हणत होता युग. काय बोलू सांग ना असं म्हणत होता युग. मी एवढं मनापासून माझ्या ब्रेकअप बद्दल तुला सांगितलं आणि तू काय केलंस. माझे सिगरेट सगळ्या घरच्यांना सांगून बसलीस असं म्हणत होता युग. अरे हे बघ युग हे सगळं मी तुझ्या काळजीपोटी सांगितलं. तर आता युग म्हणतो ए स्टॉप इट असं म्हणून जोरात रडतो होता तो नंदिनीला. काळजी असल्याचं नाटक माझ्यासमोर अजिबात कळत जाऊ नकोस तू असं म्हणत होता युग. काय ग असं म्हणत होता युग. काय गरज होती घरच्यांना सांगायची. आता आई बाबांना सुद्धा हेच वाटणार ना की मी कॉलेजमध्ये असले धंदे करतोय, अभ्यास करतच नाही आणि तुझ्यामुळे माझी पॉकेट मनी आता बंद होईल असं म्हणत होता युग. आता आई बाबा हॉस्टेलवरच्या मुलांना कॉलेजवरच्या मुलांना सगळ्यांना सांगेल ती की माझ्यावर लक्ष ठेव म्हणून असं म्हणत होता युग. आय विल हॅव नो ब्लडी प्रायव्हसी कळतंय का तुला असं म्हणत होता युग. आणि हे सगळं फक्त आणि फक्त तुझ्यामुळे होतंय वहिनी असं म्हणत होता युग. तर आता नंदिनीला खूप वाईट वाटतं बघा प्रेक्षक खूप घाण दाखवलंय खरंच. हा युग जो ऍक्टिंग करतोय ना खूपच अग्रेसिव्ह होऊन बोलतोय. एक वेळ त्या रम्याताईला सांगितलं असतं ना तरी बरे झालं असतं असं म्हणत होता युग. तुला सांगितलं आणि वाट लावून घेतली मी माझी असं म्हणत होता युग. तर आता नंदिनी रडायला लागते. तर आता नंदिनी आपले अश्रू पुसून घेते. हे बघ युग मी काय म्हणते माझा प्लीज एकदा शांतपणे ऐकून घे असं म्हणते आता नंदिनी. मला काही ऐकायचं नाही कळत नाही का तुला असं म्हणत होता युग. तू का असं वागलीस. काय गरज होती तुला घरच्यांना सगळ्यांना सांगायची. मला एक सांग रम्याताई जेव्हा माझ्या रूममध्ये आली तेव्हा काय म्हणाली होतीस ग तू असं म्हणतो होता युग. की युग तू माणसं ओळखायला चुकतोयस असं म्हणतो होता युग. हो बरोबर आहे चुकतो मी माणसं ओळखायला. सगळ्यात मोठी चूक म्हणजे माझी मी तुला ओळखायला चूक केली असं म्हणतो होता युग. आणि लक्षात ठेव वहिनी ह्यानंतर माझ्या आयुष्यात पुन्हा तुझ्यावर विश्वास ठेवण्याचा मूर्खपणा करणार नाही मी असं म्हणत होता युग. युग असं म्हणते आता नंदिनी रडत रडत. युग मी काय म्हणते अगं बस असं म्हणत होता युग. काही बोलू नकोस बस कर आता तू असं म्हणत होता युग. तर आता युग निघून जातो तिथून बघा प्रेक्षक हो. तर आता हे सगळं वसवते आणि रम्या बघतात आणि आनंदाने येतात आता त्या तिथे. आम्हाला नाही देणार आरती असं म्हणते आता वसवत्या. तर आता इथे वसवत्या आरती घेतात बघा प्रेक्षक हो नंदिनीच्या हातातून. आणि आता रम्या सुद्धा ती आरती घेते आणि आता नंदिनी ती आरती ठेवते खाली. बघितलंच नाही असं म्हणते तर रम्या. युग कसा बिचारा नंदिनीला सुनावून गेला ते असं म्हणते रम्या. हो बघितलं ना असं म्हणते आता वसवत्या. आणि काल काय झालं ते ऐकलं सुद्धा असं म्हणते आता वसवत्या. नंदिनीने किती बाजू घेतली युगची असं म्हणते आता वसवत्या. आणि आज युग हिलाच बोलला असं म्हणते आता वसवत्या. फार वाईट झालं ना ग असं म्हणते रम्या. नंदिनी बरोबर असं म्हणते आता रम्या. तर आता नंदिनी निघून जात असते तिथून. ए नंदिनी असं म्हणते आता रम्या. आता सांगते तुला बाई तुला असं म्हणते आता रम्या. यात आमची काही चूक नाही असं म्हणते आता रम्या. नाहीतर तलवार फिरवशील आमच्याकडे असं म्हणते आता रम्या. काय ग असं म्हणतात आता वसवत्या. आमची शिक्षा माफ झाली असं म्हणतात आता वसवत्या. आणि रम्या पण खूप हसते. आता आम्ही आमच्या आधीच्या रूपामध्ये आलोत असं म्हणते आता वसवत्या. त्रास होतोय का ह्याचा असं म्हणते आता वसवत्या. तर आता इथे नंदिनी काय बोलतच नाही. ती म्हणते मला त्रास होत नाहीये पण पुन्हा जर तुम्ही माझ्या घराला त्रास द्यायचा प्रयत्न केला तर मात्र ह्यावेळी मी स्वतः तुम्हाला घराबाहेर काढेन असं म्हणते आता नंदिनी. एवढं लक्षात ठेवा असं म्हणते आता ती. आणि आता निघून जाते तिथून नंदिनी. त्रास तुझ्या घराला नाही देणार. वाकडी नजर तुझ्या घरावर नाही पडणार तर तुझ्यावर पडणार आहे नंदिनी असं म्हणते आता वसवत्या. आता जो काही त्रास देणार आहे ना तो मी तुला देणार आहे असं म्हणते आता वसवत्या. आणि तोही उद्याच. त्यामुळे तयार राहा असं म्हणतात आता वसवत्या. उद्या तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा स्फोट होणार आहे असं म्हणते आता वसवत्या. तर आता इथे संध्याकाळ झालेली दाखवलंय. तर आता इथे डायनिंग टेबलवरती सगळे ब्रेकफास्ट करत बसलेले असतात. अहो वेडिंग अॅनिव्हर्सरी नाही फक्त 10th अॅनिव्हर्सरी लिहा केकवर असं म्हणते आता नंदिनी. आणि केक मोठा आहे त्यामुळे जपून लिहा असं म्हणते आता नंदिनी. हो अच्छा बाय 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 असं म्हणते आता नंदिनी. तर मांडणी म्हणते कसला केक ग नंदिनी. अहो आई उद्या आनंद निवासची 10th अॅनिव्हर्सरी आहे असं म्हणते नंदिनी. त्याचीच सगळी तयारी चालू आहे. सजावट सुरू असेल ना म्हणून मला फोन केला त्यांनी असं म्हणते आता नंदिनी. तर आता नंदिनी म्हणते ॲक्च्युली तेच मला आनंद निवासला निघायचं होतं असं म्हणते आता नंदिनी. काय आहे तिथे खाण्यापिण्याची व्यवस्था करायची आहे सगळ्यांची. आणि ते तिथे सगळे इतके उत्साहात आहेत ना. उद्या काय कपडे घालू काय करू हे सगळं मलाच विचारतील असं म्हणते आता नंदिनी. मग तुझी पळापळ असेल पूर्ण असं म्हणते आता मानिनी. पण किती काम असलं ना तरीही उत्साहात करतेस तू सगळं असं म्हणते मानिनी. आई हो आनंद निवास दुसरं घर आहे ना शेवटी माझं. तुम्ही याल ना उद्या असं म्हणते आता नंदिनी. बघते उद्या कसं होते ते असं म्हणते आता मानिनी. पण तुला काही मदत लागली तर मात्र नक्की सांगा असं म्हणते मानिनी. हो की निले पार्थ असं म्हणते मानिनी. पार्थ मात्र वरती बघत असतो बघा प्रेक्षक आणि काव्याची वाट बघत असतो तो. तर आता नंदिनी म्हणते काय होला हो म्हणताय असं म्हणते आता नंदिनी पार्थला. विषय तरी नीट ऐकलाय का असं म्हणते आता नंदिनी. तर आता पार्थ वरतीच बघत असतो. आणि काय कोणाला शोधताय मगापासून असं म्हणते आता नंदिनी. तर आता पार्थ म्हणतो का
जीवा जीवा ब्रेकफास्टला आला नाही असं म्हणत होता पार्थ. अच्छा असं म्हणते आता नंदिनी. अच्छा जीवांची वाट बघताय का? ते काय ते आवडतायत ना असं म्हणते नंदिनी. म्हणून खूपच वेळ लावतात ना असं म्हणत होता पार्थ. कोणीतरी आपल्या वाटेकडे डोळे लावून बसला असेल तर भान नसतं ना त्यांना असं म्हणते. आता नंदिनी किती वाट बघायला लावायची ना एखाद्याला असं म्हणत होता पार्थ. कधी कधी वाट बघण्यात ही गंमत असते असं म्हणते नंदिनी. वाट बघण्यात कसली आली गंमत असं म्हणत होता पार्थ. असते ना असं म्हणते आता नंदिनी. आता जसं तुम्ही काव्याची वाट बघताय आणि आम्ही इथे बसून तुमची मजा बघतोय हां, असं म्हणते आता नंदिनी. नाही, नाही, मी 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 कुठे असं म्हणतो आता पार्थ. मी कुठे वाट बघतोय काव्याची असं म्हणतो तो. नाही त्या लहान थोडीच आहेत, येतील त्या. त्यांच्या त्यांच्या असं म्हणत होता पार्थ. त्या लहान नाही आहेत, येतील त्या असं म्हणते आता नंदिनी. मी पण तेच म्हणते. नंदिनी कशाला चिडवतीये पार्थला काव्याचं नाव घेऊन असं म्हणते आता मानिनी. आधीच तो तिच्यात गुंतत चाललाय हे बघवत नाहीये मला असं म्हणते आता मानिनी. काव्याचा विषय तुम्ही काढलात म्हणून म्हटलं मी. ब्रेकफास्टला नाही आल्यात त्या मी बोलवून आणतो त्यांना असं म्हणत होता पार्थ. तुम्ही म्हणताय म्हणून असं म्हणतो पार्थ. पार्थ अरे असं म्हणते आता मानिनी. अभ्यास करत असेल ती असं म्हणते आता मानिनी. तू खा ना असं म्हणते ती. खाण्यापिण्याकडे लक्ष दे असं म्हणते आता मानिनी. हेच मी काव्याला सांगतो खाण्यापिण्याकडे लक्ष द्या म्हणून. काव्याला काल सुद्धा खाणं पिणं काहीच केलं नाही तिने. ब्रेकफास्ट न खातच केल्या असं म्हणतो होता पार्थ. ते काय नाही मी बोलून आणतो त्यांना असं म्हणत होता पार्थ. अरे असं म्हणते तर मानेनी. तुझी प्लेट भरली आहे भरल्या प्लेटवरून उठणार आहेस का असं म्हणते तर मानेनी. तू कर नाश्ता आपण आशाताईंना सांगूया वरती घेऊन जायला असं म्हणते मानेनी. आई त्यावर आपण खाली बरं वाटतं का असं म्हणत होता पार्थ. हो की नाही नंदिनी मी आलो बोलावून असं म्हणत होता पार्थ. तुम्ही बसा पार्थ मीच तिला बोलवून आणते. काय एकतर आपण इथे नाश्ता करतानाच एकत्र भेटतो तर तेवढ्यातच काव्या येते. हे का आलीस ती ये ये असं म्हणते आता नंदिनी. आणि आता काव्या येते बघा प्रेक्षक हो. आणि आता पार्थ काढून ठेवतो तिच्यासाठी खुर्ची. आणि मग पार्थ म्हणतो या बसा. तर आता काव्या बघते त्या खुर्चीकडे आणि आता ती बघते मानिनीकडे. मात्र मानिनी म्हणते तिला नाही बसायचं म्हणून आणि ह्या बाजूला बस असं म्हणते आता ती काव्याला. तर आता नंदिनीच्या बाजूला बसायला लावते ती आता काव्याला. तर काव्या ढकलते ती खुर्ची आणि आता ती नंदिनीच्या बाजूला जाते. काय हो असं म्हणतो होता पार्थ. बावळट वाटतो इथं खरंच पार्थ माकडासारखा. बहिणी शेजारी बसायचं आहे बसा बसा असं म्हणत होता पार्थ. आणि आता इथे पार्थ बघतो काव्याकडे आणि आता तिला काहीतरी सांगतो तो. खूप छान दिसताय तुम्ही ह्या ड्रेसमध्ये असं सांगतो तो तिला. हे बघा असं म्हणून ब्रेकफास्ट घ्या ना घ्या असं म्हणून पार्थ आपली प्लेट देतो. तर आता मानिनी बघत राहते. तुमची प्लेट आहे ना ही असं म्हणते आता काव्या. माझं आहे ते तुमचंच आहे घ्या घ्या मी अजून सुरुवात केलेली नाही आहे असं म्हणतो होता पार्थ. नाहीतर एक काम करा इथे येऊन बसा शेजारी आपण एकाच प्लेटमध्ये खाऊ या 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 असं म्हणत होता पार्थ. तर आता मानिनी तोपर्यंत त्याला वाढून दिलेली असते बघा प्रेक्षक हो उपमा. आणि घे आतून असं म्हणते. आता मानिनी सेपरेटच दिलं का मला असं म्हणतो तो. आणि आता थँक्यू म्हणतो आता तो. तर आता इथे काव्या ग्लास घेतलेली असते पाण्याचा आणि आता ती वाढून घेते आपली प्लेटमध्ये. तेवढ्यातच आता रम्या येते. ओ ओ, आशाताई कुठे चाललात असं म्हणते रम्या. आम्हाला सुद्धा खायला द्या असं म्हणते आता रम्या. घरची कामं करायचे दिवस संपलेत आमचे असं म्हणते रम्या. आणि वसवत्या आता बसतात बघा प्रेक्षक हो. हळू बोललीस तरी ऐकायला जाईल त्यांना. इथेच आहेत त्या एवढ्या मोठ्याने बोलायची काय गरज नाही असं म्हणते आता काव्या. तर आता इथे रम्या म्हणते का तुला त्रास होतोय का असं म्हणते आता रम्या बघा प्रेक्षक हो. आणि रम्या म्हणते तू नाही या घरामध्ये आल्यापासून फक्त किंचाळत असतेस असं म्हणते आता रम्या. तेव्हा आम्ही बोललो का तुला तुझ्या लाऊडस्पीकर बंद कर म्हणून असं म्हणते आता रम्या. मग आता तू सुद्धा गप्प बस असं म्हणते आता रम्या. रम्या जरा नीट बोलायला शिक असं म्हणत होता पार्थ चिडून रम्याला. तुमची शिक्षा माफ केली म्हणजे तुमची पापं धुतली गेले तसं नाही आहे असं म्हणत होता पार्थ. तर स्वात्या म्हणते पार्थ काव्याला मध्ये बोलायची काय गरज होती. रम्या आशाशी बोलत होती ना असं म्हणते आता वसवत्या. ते हलू आवाजात सुद्धा बोलता येतं ना. काय रम्या कालपर्यंत जशी वागत होती बोलत होती तसं वागत राहिलीस ना सगळ्यांसाठी बरं होईल असं म्हणत होता पार्थ. आणि काव्यावर आवाज चढवून बोलायचं नाही असं म्हणत होता पार्थ. तर आजचा भाग इथे संपतो. तर बघूया रेकामध्ये काय आहे ते. मामी आणि काव्यामध्ये ना कसली तरी ठिणगी पडली आहे असं म्हणते आता रम्या. ह्या सगळ्या मुळाशी असं काहीतरी गुपित असेल ज्यामुळे आपल्यासाठी नवीन दरवाजे उघडले जातील असं म्हणते आता वसवत्या. माझ्याकडे एक मस्त मोठी जागा आहे असं म्हणून आता जीवा त्या भास्करला सांगतो. आपण लो कास्ट हाऊसिंग तिथेच करूया असं म्हणत होता जीवा. तर नंदिनी येते आणि ऐकते तेवढ्यात असते. कुठल्या जागेबद्दल बोलताय तुम्ही असं म्हणते आता नंदिनी. तर आता रिकॅप सुद्धा इथेच संपतो. तर प्रेक्षक चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.